गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 10वा गुणभूत निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता सध्या दशक 16वा तत्वान्वयाचा सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 9वा नाना उपासना निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून या दशकातील शेवटचा समास गुणरूप निरूपण नाम सुरू होत आहे। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की पंचभूते चाले जग, पंचभूताची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे। येथे श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की पंचभूतांनी जग चालते, जगात सर्वत्र पंचमहाभूताचीच लगबग चाललेली दिसून येते। ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते। श्रोता वक्तियास बोले, भूताचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कुठे गेले सांगा स्वामी। इथे श्रोता वक्त्याला प्रश्न करतो की स्वामी, सारासार विवेकात पंचमहाभूताचे फारच महत्त्व वाढवलेले दिसते, मग आता त्रिगुण कुठे गेले हे आपण कृपा करून सांगावे। अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगीभूत, सावध करून या चित्त बरे पहा। त्यावर स्वामी सांगतात की अंतरात्मा हे पाचवे भूत जाणावे, त्रिगुणाचा अंतर्भाव त्यातच होतो हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता कळेल। भूत म्हणजे तितके झाले, त्रिगुण झाल्यात आले, इतकीने मूळ खंडले आशंकेचे। या ओळीत श्री समर्थ स्वामी म्हणतात की भूत यांचा अर्थ जितके झाले ते भूतच होय, त्रिगुणही झालेलेच जमा आहेत, इतके सांगितल्याने आशंकेचे मूळ नाहीसे झाले आहे। भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेची ना। श्री समर्थ या ओळीत सांगतात की भूता वेगळे या दृश्य सृष्टीत दुसरे काही नाही, हे सर्व पांचभौतिकच आहे, एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काहीच घडू शकत नाही। आत्म्याचेने झाला पावन, पवनाचेच प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती। श्री समर्थ या ओळीत सांगतात की अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाला। जीवन अवघे अवघे डबाबिले, ते रविमंडळे आळले, वनी वायूचेने झाले भूमंडळ। श्री समर्थ या ओळीत सांगतात की जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिले होते, ते सूर्यामुळे आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या साह्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली। वनी वायू रवी नसता तरी होते उदंड शीतळता, हे शीतळतेमध्ये उष्णता येणे न्याय। श्री समर्थ यावेळी सांगतात की अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर उदंड शीतलताच झाली असती, त्यांच्या शीतलतेमुळेच उष्णता निर्माण झाली। अवघे वर्मासी वर्म केले, तरीच अवघे फापावले, देह मात्र तितके झाले वर्माकरिता। श्री समर्थ यावेळी सांगतात की एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली, सर्व काही अशाच प्रकारे विस्तारले आहे। या पंचमहाभूताच्या समन्वयामुळेच देह मात्र तितके झाले आहेत। अवघे शीतळच असते तरी प्राणी मात्र मरून जाते, अवघे उष्णतेची करपते सकळ काही। श्री समर्थ ते सांगतात की सर्वत्र शीतलताच असती तर प्राणी मात्र मरून गेले असते, आणि केवळ उष्णता असती तर सर्व काही करपून गेले असते। भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणे वाळून गेले, मग ते सहजचे देवे रचले उपायासी। श्री समर्थ यावेळी सांगतात की भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणाने वाळले, तेव्हा सहजच देवाने उपाय केला, म्हणून केला पर्जन्यकाळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतकाळ जाणावा। श्री समर्थ पुढील ओळीत सांगतात की त्यांनी
पर्जन्य काळ उत्पन्न केला. त्यामुळे भूमंडळ थंड झाले. पुढे उष्ण काळ, पुढे काही शीतल असा शीतकाळ केला हे जाणून घ्यावे. शीतकाळी कष्टली लोक करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. श्री समर्थ म्हणतात की शीतकाळाने लोकांना कष्ट झाले, वृक्षाधिक थंडीने वाळून गेले, म्हणून देवाने पुढे उष्ण काळाचे कौतुक निर्माण केले. त्याहीमध्ये प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले. ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्थ लाविले, येणे करता जगले प्राणी मात्र. श्री समर्थ म्हणतात की प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण केले आणि क्रमाने त्यांना नेमस्थ केले. त्यामुळेच प्राणी मात्र जगले. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषध केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे उरण कळले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की अन्नातील नाना रसानी कठीण रोग झाले, म्हणून औषधी निर्माण झाल्या. याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे. देहे मूळ रक्तरेत, त्या आपाचे होती दात, ऐसीची भूमंडळी प्रचित नाना रत्नाची. श्री समर्थ ते सांगतात की देहाचे मूळ रक्त आणि रेत आहे, ते द्रव्यरूप आहे, पण त्या पापापासून देहात कठीण असे दात निर्माण होतात. हे पिंडात जसे उत्पन्न होते तसेच ब्रह्मांडातही नाना रत्नाची उत्पत्ती होती. ही प्रचिती जाणून घ्यावी. सकाळाचे मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकाळ धंदा, जीवनविन हरी गोविंदा प्राणी कैसे. श्री समर्थ म्हणतात की सर्वाचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे. त्याच्या योगाने सर्व धंदा, जीवन व्यवहार चालतो. जीवन नसेल तर मग हरिगोविंदाचे म्हणावे लागेल. प्राणी जगलेच नसते. जीवनाचे मुक्ताफळ, शुक्रासारखे सुराळ, हिरेमाणिक इंद्रनीळ झाले ते जळ. श्री समर्थ म्हणतात की पाण्याचेच मोती होतात, ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात. हिरे, माणके, इंद्रनीळ वगैरे रत्नही जलामुळेच निर्माण होतात. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमोची आवघा, वेगळू निवडा कोण्या प्रकारे. श्री समर्थ ते सांगतात की पंच महाभूताचे सर्व मिश्रण झालेले आहे, त्यामुळे त्यापैकी कोणता महिमा वर्णन करावा. परंतु बोलले काही एक, मनास कळावाया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजते आपुले, अवघे समजले ते घडेना, शास्त्राशी पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक. श्री समर्थ म्हणतात की समजण्यासाठी मनाला विवेक करण्यास सोपे जावे म्हणून काही एक बोललो. सर्व काही समजले असे होतच नाही. शास्त्रात मत्यक्य होत नाही. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णून शके वाचे, वेदविधी तेने एकाचे देवे विन. श्री समर्थ म्हणतात की भगवानचे गुण अगाध आहेत, शेषी त्यांचे वर्णन करू शकत नाही. देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. आत्मारम सकळा पाळी, अवघे त्रिलोक्य संभाळी, तया एकविन धुळी होय सर्वत्राची. श्री समर्थ ते सांगतात की आत्मारामच सर्वांना पाळतो, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. तो एकटा नसेल तर सर्वाची धूळदान होते. जेथे आत्माराम नाही तेथे उरो शक्य ना काही, त्रैलोक्याचे प्राणी सर्वही पेतरूपी. श्री समर्थ ते सांगतात की जिथे आत्माराम नसेल तिथे काही करू शकत नाही. त्याच्याशिवाय त्रिलोकातील सर्व प्राणी पेतरूपच असतात. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविन कैसे जिने, बरा विवेक समजणे अंतर्यामी. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्मा देहाती निघून गेला की देह मरतो. अंतरात्म्याशिवाय जगणे शक्यच नसते. ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने जाणून घ्यावी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविन कैसे, कोणी एके जगदाशे वश्याचे भजन करावे. श्री समर्थ म्हणतात की विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसे शक्य आहे, म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली तरीही विचारांना कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. श्री समर्थ म्हणतात की ज्याच्या अंतर्यानी उपासनेची निवार निर्माण होते त्यालाच हे सर्व विचार कळतात, म्हणून अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने व निराश्रय, उदंड केली तरी जय प्राप्त नाही. समर्थ ते सांगतात की साधकाला उपासनेचा मोठा आधार असतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ ठरते. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञाग्यादी उदंड खटपटी केल्या तर त्या फुकट होतात, त्यांना लयही प्राप्त होत नाही. संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची कृपा प्राप्त होते आणि कृपेनेच कार्यभाग साधतो, म्हणून उपासना केली पाहिजे. समर्थाची नाही पाटी, तयास भलताच कुटी, या कारणे उठावटी भजन करावे. श्री समर्थ ते सांगतात की समर्थाचा पाठिंबा
आश्रय नसेल तर कुणी येऊन आपल्याला कुठून काढेल, म्हणून उठता बसता सतत देवाचे भजन करावे. भजन साधना अभ्यास येणे पाविजे परलोकास, दासमने हा विश्वास धरिला पाहिजे. श्री समर्थ ते सांगतात की भजन साधना आणि अभ्यास या तिन्ही गोष्टीमुळे परमार्थ साधला जातो. श्री समर्थ म्हणतात की यावर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.